सर्वांना कसे आहात सर्वजण? मजेतच असताल नाही का? पावसाने मजेत असताल आहे ना? काय पाऊस लागून राहिलेला आहे. हां, पावसाने अगदी जनजीवन विस्कळीत केलेलं आहे. माहिती, माणसाला नको वाटते आता हा पाऊस. वाटते का तरी मे महिना आहे म्हणून? बरं चला जाऊ द्या, काय करणार माहिती का? आता प्रत्येक घरात एक सून असते किंवा 2 सुना असतात, 3 सुना असतात. काही लव्ह मॅरेज करून येतात, काही अरेंज मॅरेज करून येतात, आहे की नाही? तर मुख्य म्हणजे काय असतं सांगू का? माणसाच्या जीवनामध्ये ना, मला तर आहे ना, लव्ह मॅरेज विरुद्धच मी आहे. कारण का, लव्ह मॅरेज जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुम्ही आईवडिलांचा मुळीच विचार करत नाही. आईवडिलांचा विचार केला पाहिजे की बाबा पुढे जाऊन मला परक्या जातीत जायचे, परक्या समाजात जायचे, मला त्या समाजाची काही माहिती नाही, काही नाही, किंवा ती लोकं कशी आहेत, काय आहेत. आणि जर आईवडील म्हणतात की नको करू तर नाही करायचं. परंतु बघा, वैष्णवी त्या माणसाच्या शशांकच्या प्रेमात इतकी वेडी झाली होती की तिला स्थळं येत होती तर ती शशांकला सांगायची फोन करून की बघ मला हे स्थळ आलं, इथं आहे, तिथे जाऊन सांग की तुझं आणि माझं प्रेम आहे. बघा, तेव्हाच तिने जर आईवडिलांचं थोडंसं ऐकलं असतं तर आज ती ह्या जगात असते. प्रेमाने विवाह केल्यावर आईवडील म्हणतात आता भोग तू तुझ्या कर्माची पळ तूच भोग. कारण का, आईवडील त्याच्यामध्ये राजी नसतात. कुठलेच आईवडील असू दे, गरीब असू श्रीमंत असू, त्यांना पटत नाही. आणि कोणाला असं वाटतं की आपल्या मुलीने लव्ह मॅरेज करावा? कुठल्याच आईवडिलांना वाटत नाही की त्याने जाऊन लव्ह मॅरेज करावा, हे करावं. का? प्रत्येकाला हौस असते आपल्या लेकराचं थाटामाटात लग्न लावून देणं. गरिबी लायकीला कसं का होईना, पण अक्षदा पाडणं हे फार महत्त्वाचं असतं. परंतु मुलं मुली आजकाल स्वतःच लग्न ठरवतात, स्वतःच निर्णय घेतात आणि स्वतःच नाश करून घेतात. आणि मग काय झालं की ते आईवडिलांपर्यंत आणतात. तर तुमचा काय अधिकार आहे? तुम्ही लव्ह मॅरेज करताना विचार केला का की मी माझ्या आईकडे जाऊ का, वडिलांकडे जाऊ का? माझा काय अधिकार आहे? आपलं आपण निपटून घ्यायचं. आता बघा, ती वैष्णवी शेवटी काहीतरी असेल तिच्याकडं, तिला बोलले असतील आता तू केले तू बघ असं असेल, किंवा तिला असं वाटलं असेल की माझी पसंत आहे, की मी पसंतीने माझ्या केलं, आईवडील नको नको म्हणत असताना मी केलं, तर हे असं घडलं बघा. असं व्हायला नव्हतं पाहिजे एखाद्याच्या मुलीशी. त्यांनी पण चांगलं वागवायला पाहिजे होतं तिला, परंतु नाही झालं. माणसं तिची एक गोष्ट मला खूप आवडते वैष्णवीची. ती तिच्या मामाला बोलली की माझा निर्णय चुकला. आयुष्यात लग्नाचा हा खूप मोठा निर्णय असतो माहिती आहे का? आणि लग्नाचा निर्णय आईवडील घेऊ द्या किंवा त्यांनी स्वतःनी करू द्या, परंतु लग्न झाल्याच्या नंतर निभवणं हे त्याहून अवघड गोष्ट असते. दोघांचं सांगते, दोघांचं बोलते, मुलगा आणि मुलगी दोघांनी निभवून घेणं हे फार महत्त्वाचं आहे माहिती आहे का? आणि हल्लीच्या काळात आणि प्रत्येक ठिकाणी एक व्यक्ती चांगली असते, एक व्यक्ती वाईट असते. जर मुलगी चांगली असली तर मुलगा वाईट असतो, जर नवरा चांगला असेल तर बायको वाईट असते, बायको चांगला असेल तर नवरा वाईट असतो माहिती. असं असतं. धन्यवाद.